ताब्यात घेण्यासाठी सीआयडी आणि एसआयटी देशभर जंग पछाडतायत। 11 डिसेंबरला वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर ते सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह होते। या काळात त्यांच्यापर्यंत यंत्रणा का पोहोचल्या नाहीत, त्यांचं लोकेशन माहीत असताना देखील त्यांना ताब्यात का घेण्यात आलं नाही, असा सवाल उपस्थित होतोय। नागपूर हिवाळी अधिवेशनात नागपूरला ते होते तरी देखील कुणालाही वाल्मिक कराड का दिसले नाहीत, कसे दिसले नाहीत, असे प्रश्न काही उपस्थित होत आहेत। वाल्मिक कराड यांना शोधण्यासाठी आता सीआयडीला मोठे प्रयत्न करावे लागतात। मात्र ज्यावेळी वाल्मिक कराड सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह होते त्याचसोबत हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान नागपुरात असताना त्यांना का त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला नाही किंवा त्यांच्यावरती का तेव्हा कारवाई झाली नाही, असा प्रश्न आता उपस्थित होतोय। यंत्रणा त्यांच्यापर्यंत का पोहोचल्या नाहीत, त्यांचं लोकेशन माहिती असताना देखील त्यांना ताब्यात का घेण्यात आलं नाही, असा सवाल उपस्थित होतोय। नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये वाल्मिक कराड असताना ते कोणाला दिसले कसे नाहीत, असे काही प्रश्न आता उपस्थित होत आहेत। आणि आता जे काही प्रयत्न सीआयडीकडनं वाल्मिक कराडला शोधण्यासाठी घेतले जात आहेत, मात्र ज्या वेळेला वाल्मिक कराड 11 तारखेपर्यंत 17 तारखेपर्यंत सोशल मीडियावरती पोस्ट करत होता किंवा हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपूरला होता, तेव्हा यंत्रणा का पोहोचल्या नाहीत, असे काही सवाल आता उपस्थित झालेत। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत आहेत। सिद्धार्थ, काय माहिती? निश्चितपणे ज्यावेळेस वाल्मिक कराड 11 तारखेचा गुन्हा दाखल झाल्यानंतर खंडणीचं त्यांच्या विरोधात ते खुलेआमपणे फिरत होते, खुलेआमपणे सोशल मीडियावर ऍक्टिव्ह होते, त्यावेळेस मात्र या काही तपास यंत्रणा होतं, त्यावेळेस सीआयडीकडे हा तपास नव्हता, मात्र पोलीस तपास करत होते, पोलीस त्यांच्या मागावर होते, तर त्यांना ते सापडलेलं नाही। उलट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की वाल्मिक कराड हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरला 2 ते 3 दिवस होते, सगळ्यांसमोर फिरत होते, त्यावेळेस सुद्धा कुणालाही वाल्मिक कराड का दिसले नाही, हा मोठा सवाल त्या ठिकाणी। आणि आता तपास यंत्रणा जवळपास 150 कर्मचारी, अधिकारी, एसआयटी, आयजी लेवलची एसआयटी आणि सीआयडीची माणसं, हे सगळे मिळून 150 लोक काम करतायत, त्यांच्या मागावर आहेत। जवळपास देशभरामध्ये 9 टीम फिरतायत। केरळ झालं, मध्य प्रदेश झालं, कर्नाटक झालं, गोवा झालं, या भागात सुद्धा टीम सीआयडीच्या फिरतायत। मात्र एक आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे की टीम सगळीकडे देशात फिरतायत, मात्र वाल्मिक कराड यांचं शेवटचं लोकेशन पुण्यामध्ये निघालं 17 तारखेला आणि पुण्यातून ते गायब झाले। एकंदरीतच यंत्रणांसाठी हे कुठेही चांगलं नाही, कारण आता सगळा दिखावा केला जातोय, मोठमोठ्या टीम्स केल्यात, सगळीकडे शोधलं जातंय, सगळं सीडीआर ट्रॅक केलं जातोय, मोबाईल ट्रॅक केलं जातंय। जवळपास 200 लोकांना या ठिकाणी सीआयडीनी आणि एसआयटीच्या लोकांनी बोलून तपास केलेला आहे, ज्यांचे सीडीआरमध्ये नाव आलेत, नंबर आलेत, या सगळ्या गोष्टी आता ते धुंडाळत आहेत, सगळे त्याच्यावर मेहनत घेत आहे। मात्र खुलेआम वाल्मिक कराड ज्यावेळेस फिरत होते, पोस्ट टाकत होते, सगळीकडे दिसत होते, त्यांचे लोकेशन सगळ्यांना माहीत होते, त्यावेळेस मात्र तपास यंत्रणांनी त्यांना ताब्यात घेण्याचं काळजी दाखवली नाही। मात्र आता तपासाची फार मोठ्या प्रमाणात काळजी दाखवली जाते। निश्चितपणे तपास होईल, कारण सगळ्या बाजूनी सीआयडी असेल, एसआयटी यांनी वाल्मिक कराडांचे भोवती फास आवळलेला आहे, त्यांच्या आर्थिक नाड्या बंद केलेल्या, त्यांच्या संपत्तीवर टाच सुद्धा येऊ शकते आणि त्यांच्या जवळच्या काही लोकांना, फॅमिली असतील किंवा त्यांच्या अगदी जवळच्या लोकांना दिवस बसून सीआयडी एसआयटी तपास करतायत। त्यातल्या त्यात महत्त्वाच्या म्हणजे 2 महिला कोण आहेत याकडे सगळं लक्ष लागलेलं, कारण 2 दिवसापासून सीआयडीच्या टीम या 2 महिलांकडून तपासणी करतायत। एक महिला केजमध्ये काल दिवसभर बसून ठेवली, बीड शहर पोलीस स्टेशनमध्ये एक महिला दिवसभर बसून ठेवली। एकंदरीतच सगळ्या गोष्टींकडे गोष्टी आवळत गेल्यानंतर आता जे आहेत वाल्मिक कराड हे आत्मसमर्पण करतील अशी चर्चा आहे। त्यांच्या गोटातूनच ही माहिती मीडियापर्यंत आलेली की ते येत्या 24 तासामध्ये आत्मसमर्पण करू शकतात। मग ते आत्मसमर्पण बीडमध्ये करतील का बाहेर करतील? बीडमध्ये करणं थोडंसं अवघड आहे, कारण बीडमध्ये त्यांचं आत्मसमर्पण किंवा अटक हे थोडंसं कुठंतरी संतापाला कारण असू शकतं, कारण वाल्मिक कराड यांचे फार मोठे समर्थक परळी असेल, बीड असेल या ठिकाणी आहेत, त्यामुळे त्यांना अटक झाली तर खूप मोठा या ठिकाणी असंतोष उफाळू शकतो, संघर्ष होऊ शकतो। त्यामुळे यांची आत्मसमर्पण सुद्धा बीड जिल्ह्याच्या बाहेरच होईल असं दिसतंय। मात्र एकंदरीतच फास सगळे आवळल्यामुळं आता वाल्मिक कराड कुठंतरी आत्मसमर्पणाच्या मानसिकतेत आलेले दिसत आहेत। बिलकुल सिद्धार्थ, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद। आता वाल्मिक कराडच्या शोधामध्ये सीआयडीकडे महत्त्वपूर्ण धागेदोरे हाती लागल्याची माहिती मिळाली आहे। तांत्रिक विश्लेषणामध्ये वाल्मिक कराडचा शेवटचा ठाव ठिकाणा सीआयडीच्या हाती लागलाय। 17 डिसेंबरला वाल्मिक कराडचं शेवटचं ऍक्टिव्ह मोबाईल लोकेशन पुण्यात असल्याची माहिती मिळाली आहे। पुण्यातून फोन बंद करून वाल्मिक कराड फरार झाल्याची माहिती आहे।
एक मोठी बातमी